नमस्कार, मी प्रथमेश नाईक. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की मला तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी. ॲक्च्युली मला खूप आनंद होता या गोष्टीचा की मला एका फिल्ममध्ये कास्ट मिळाला आहे, एक सोल्जरचा रोल मिळाला आहे. म्हणजे आम्ही 50 जण आहे, 50 जण सिलेक्ट केले त्यांनी. एक वीकपूर्वी आमचं कास्टिंग झालं होतं, त्यामध्ये 50 मुलं सिलेक्ट केली. ह्या मूवीचं नाव आहे बॉर्डर 2. यामध्ये बरेच हिरो आहेत. सनी देओल, आहान शेट्टी, दिलजीत सिंग आणि वरुण धवन. आणि त्यांच्यासोबत 2 ॲक्ट्रेस पण आहेत, रश्मिका मंदाना आणि मौनी रॉय. त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. तर मी खूप खुश आहे. मग इथे बरेच सारे असिस्टंट डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, त्यांच्यासोबत काम करायला भेटतं आहे. प्लस हा माझा एक ॲक्टिंगचा पहिलाच एक्सपिरियन्स असेल. मी ॲक्च्युली ड्रामाजमध्ये वगैरे काम केलं आहे, पण आधी कधी ॲक्टिंगमध्ये काम नाही केलं. तर मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवेन. ॲज अ सोल्जर म्हणून आमचे आज 2 टेक झालेले आहेत. एक बसमधून आम्ही येतो आहे असं ॲज अ नवीन सोल्जर म्हणून. ते तुम्हाला मूवीमध्ये दिसेल. किती कट करताय सीन वगैरे काय माहीत नाही आहे. तर आम्ही ते 15 दिवस शूटिंगला आहे इकडे पुण्यामध्ये. हे शूट होतं आहे NDAमध्ये, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये, जी इंडियातली सगळ्यात मोठी डिफेन्स अकॅडमी आहे. आणि इकडे बरेच सारे छोटे छोटे कॅरेक्टर आर्टिस्ट पण आहेत, जे आम्हाला माहीत नाहीत, पण चेहरे माहिती आहेत की असे काम करतात वगैरे. आणि खूप लोकांसोबत हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, खूप चांगला एक्सपिरियन्स असेल. तर मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच की कसं काय शूट वगैरे होतं आणि आम्ही काय काय केलं, ती मज्जा वगैरे. ॲक्टरसोबत वगैरे शॉर्ट्स वगैरे होतात, पण आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायला भेटत नाही, कारण की आमचा फोन आधीच जप्त केला जातो. कारण की त्यांचे रिस्ट्रिक्शन्स असतात की लीक नाही झालं पाहिजे स्क्रिप्ट किंवा शूट काय होतं आहे ते. त्यामुळे मी तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत, पण व्हिडिओच्या माध्यमातून जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवेन माझ्या व्लॉगमधून. जितकं मला दाखवता येणार तितकं मी दाखवेन तुम्हाला. तर शेवटपर्यंत नक्की बघा हा व्लॉग. कसं काय शूटिंग वगैरे असतं बॉलिवूडचं. ॲक्टर लोकांसोबत फोटो काढायला भेटला तर तो पण मी तुम्हाला दाखवेन ह्या व्लॉगमध्ये. एक चांगला अनुभव असेल त्या निमित्ताने. पहिल्यांदाच एका बॉलिवूड फिल्ममध्ये एक ज्युनियर आर्टिस्टचं काम भेटतंय. आत्ता आम्ही एका शॉटसाठी चाललो आहे. तिकडे फॉर्मल युनिफॉर्म आम्ही घातला आहे असा, आणि हे शूज मी गाडीत ठेवायला चाललो आहे, कारण की आम्हाला त्या आर्मीचे शूज दिलेले. त्यानंतर आम्ही इकडे कॅम्पमध्ये नाश्ता केला. इथे कॅम्प लागला होता, सगळे ज्युनियर आर्टिस्ट होते. इकडे नाश्ता केल्यानंतर आम्हाला जायचं आहे. तर आम्ही आता इथे आर्मी कट मारायला आलो आहे, कारण की केस चालत नाही आहेत मोठे इथे. तर आता इथे बघा, इथे एक सेट तयार केला जातो आहे. ॲक्च्युली अजून एक शूट आहे, तिथे हॉस्टेल दाखवणार आहे, त्यासाठी हा सेट तयार केला जातो आहे. तर हे बघा, आत्ताच केस कापलीत आणि हा शोल्जर कट मारला आहे. तर हे बघा, सगळेजण आम्ही रेडी झालो आहे. सगळ्यांनी ओल्ड काळातले आउटफिट घातलेत, कारण की हा मूवी असा ओल्ड काळातला असं दाखवायचं आहे. तर आम्ही आत्ता सगळे बसमधून चाललो आहे. तर आमचा पहिला शॉट बसमध्येच आहे. तर हे बघा, आता आम्ही शूटिंग लोकेशनवरती पोहोचलो. इकडे ॲक्टर लोकांची व्हॅनिटी व्हॅन आहेत. सध्या ॲक्टर लोक तयार होत आहेत आतमध्ये. तर आत्ता आम्ही इथे सेटवरती पोहोचलो आहे आणि जिथे शूट चालू आहे तिथे चाललो आहे. आत्ता आम्ही शूटिंग लोकेशनवरती पोहोचलो आहे.
पण आतमध्ये सेट लावायचं चालू आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर थांबवलं थोडा वेळ. तर आत्ताच आमचा एक पहिला टेक घेतला आतमध्ये. तर आता आम्ही बाहेर निघालोय. आतमधलं मी रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की त्यांची काहीतरी प्रायव्हसी असतात, रेस्ट्रिक्शन्स असतात त्यामुळे. आणि नंतर आम्ही इकडे NDA मध्ये ह्या हबीबुल्ला हॉल आहे. तर हा बघा, हा पूर्ण NDAचा मॅप आहे. तर आत्ता आम्ही NDAच्या कॅन्टीनमध्ये आलो आहे. आमचा लंच टाईम झाला आहे. तर हे कॅन्टीन खूप मोठं आहे. इथे एका टाईमला जवळजवळ 14,000 लोक बसू शकतात. एवढं मोठं हे कॅन्टीन आहे. तर आज आहे शूटचा डे 2 आणि आम्ही आत्ता परत आलो आहे कॉस्ट्युम रूममध्ये. तर इथे आमचा आत्ता ट्रेनिंगचा शॉट होणार होता, त्यासाठी आम्ही रेडी व्हायला आलो आहे आणि हे आम्ही ट्रेनिंगचं कॉस्ट्युम घातलं आहे. तर बघा, आत्ता आमचं एक ट्रेनिंगचा शॉट झाला आहे आणि आत्ता आम्ही खूप भिजलो आहे कारण की पाऊस खूप होता बाहेर. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती चाललो आहे. तिथे आम्हाला एक हॉस्टेलचा सीन आहे. तिथे आम्हाला ॲक्टर लोकांसोबत काम करायला भेटणार आहे. तर तिथेच आता आम्ही चाललो आहे. आत्ता आमचे 2 शॉट झालेत आणि आता मी तिसऱ्या शॉटसाठी रेडी व्हायला आलो आहे परत. तर इथे आम्हाला आर्मीचे कपडे घालायचे आहेत जुन्या काळातले. तर इथे प्रत्येक कॉस्ट्युम रूममध्ये असे 2 टेलर बसलेले असतात. ते कपडे ज्यांना ढिल्ले होतात त्यांना टाईट करून देतात. तर हे बघा, हे आमचं डे 2चं शूट आहे. तर मी ॲक्च्युली 2 ब्लॉग एकत्र करून एक ब्लॉग बनवला आहे, 2 दिवसाचे शूट एकत्र करून. तर इकडे आम्हाला परेडचं शूट होतं. तर आर्मीचा युनिफॉर्म घालून आमचे 2 शॉट घेतलेत. तर खूप भारी वाटत होतं शूट करताना कारण की हे युनिफॉर्म घातल्यावरती अंगावर इतके शहारे यायचे. आणि तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे आणि सगळीकडे असं चिखल वगैरे झालेलं आहे, पाणी वगैरे सगळीकडे. त्यामुळे आमचं शूटमध्येच थांबवलं आहे आणि आम्ही इकडे रेस्ट घ्यायला आलो आहे. तर तिकडे बघा सेट वगैरे लावले आहेत आणि इकडे सगळे सोल्जर्स आहेत, कॅरेक्टर्स आर्टिस्ट आहेत सगळे. तर तिकडे बघा ॲक्टर लोक तिकडे सगळे बसलेले आहेत. सनी देओल सर, वरुण धवन सर सगळे आलेले आहेत तिकडे. तर आत्ता आम्ही आलो आहे डे 3च्या शूटमध्ये. तर आत्ता आम्ही सेटवरती चाललो आहे. तिकडे आमचं एक सॉन्गचं शूट होणार आहे. तर ॲक्च्युली आमचं शूट चालू आहे तिकडे मागच्या हॉलमध्ये. तर तिकडे सेट लावत आहे. तोपर्यंत आम्ही व्हॅनिटी व्हॅनपाशी आलो आहे. इकडे कोणत्या ॲक्टर लोकांसोबत फोटो काढायला वगैरे भेटतो आहे की नाही ते बघण्यासाठी. तर हा बघा, हा कॉस्ट्युम आहे सॉन्गसाठी. तर आम्ही आता शूटसाठी चाललोय सॉन्गच्या. तर आम्ही आत्ताच लंच वगैरे केलाय. तर आम्ही शूट लोकेशनवरती आलो आहे. तर इथे आमचं सॉन्गचं शूट होणार आहे. तर तिथे आमचं सेट वगैरे लावणं चालू होतं. तर हे बघा, हे बिहाइंड द सीन आहे सॉन्गचं शूट करतानाचं. ही छोटीशी झलक आहे सॉन्गची. तर हे बघा, हा पूर्ण सेट आहे सॉन्गच्या शूटसाठी. तर आत्ताच आमचं निम्म गाणं शूट झालं आहे आणि ते कोरिओग्राफर पण होते खूप मोठे मोठे. गणेश आचार्य सर हे मेन कोरिओग्राफर आहेत ह्या सॉन्गचे. आणि हा मी व्हिडिओ लपून काढला आहे त्यामुळे इथे, कारण की व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं. तर हे बघा, हे पूर्ण बिहाइंड द सीन आहे सॉन्ग कसं शूट केलं जातं.
चारी साईडला स्क्रीन्स लावले आहेत, लाईट्स लावले आहेत, मोठे मोठे माईक्स वगैरे आहेत सगळीकडे आणि सगळीकडे सॉन्ग प्ले होतं आहे. त्यामुळे मी हा बॅकग्राऊंड व्हॉईस ऐकू शकत नाही आहे, कारण की पूर्ण रूममध्ये सॉन्गचा आवाज घुमतो आहे. तर हे बघा, आत्ताच कोरिओग्राफरचा बर्थडे सेलिब्रेट केला, त्यानंतर सगळे तुटून पडलेत केकवर बघा. तर हे बघा, आज आहे शूटचा डे 4. आम्ही सकाळपासून 2 तास झालं लाईनमध्ये थांबलो आहे कॉस्ट्युमसाठी. आम्ही नाश्ता केला आणि लाईनमध्ये थांबलो आहे. त्यानंतर आम्ही शूटला जाणार आहे. तर आत्ताच आमचं 6 तासाचं शूट संपलं आहे आणि आम्ही खूप थकलो आहे. अजून लंच पण नाही केला आणि हे बघा, आम्ही पूर्ण लोळलो आहे, कारण की आमचं ट्रेनिंगचं शूट होतं जे मूवीच्या स्टार्टिंगला दाखवलं जाणार आहे. ते आत्ता आमचं एक शूट घेतलं. तर आम्ही 6 तास कंटिन्यू पळत होतो आणि खूप थकलो आहे, चिखलात लोळलो आहे, उड्या मारल्या आहेत भिंतीवरून वगैरे. आणि हे आमचं कॉस्ट्यूम, खूप मजा आली. पण आत्ता आम्हाला समजलं की आर्मीचे लोक किती मेहनत करत असतील. तर असा होता आमचा एक्सपिरियन्स शूटचा. खूप मजा आली, खूप काय शिकायला भेटलं.